नमस्कार, जय महाराष्ट्र। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घरकुलधारकांना मोफत 5 ब्रास वाळू देण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं, परंतु सोलापूर जिल्ह्यामधील मंगळ तालुक्यामध्ये जे काही घरकुलधारक आहेत त्या घरकुलधारकांना या ठिकाणी वाळू मिळालेलं नाही। आज जवळजवळ मंगळ तालुक्यामध्ये 9,000 घरकुल मंजूर झालेत, त्यापैकी 800 घरकुल या ठिकाणी पूर्ण झालेत। 800 घरकुलचं काम आणि बाकीचे काय 8,200 घरकुल आहेत त्याचं काम चालू आहे। या 8,200 मध्ये जवळजवळ 212 घरकुलधारकांना या ठिकाणी वाळू दिले म्हणून सांगण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात तेवढ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी वाळू मिळालेली नाही। आज महसूल मंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की प्रत्येक घरकुलधारकाला 5 ब्रास वाळू दिली पाहिजे आणि जो काही शासनाचा JR आहे त्या JRची अंमलबजावणी करण्याचं प्रत्यक्ष आदेश या ठिकाणी जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील त्यांनी सुद्धा आदेश या ठिकाणी दिले होते, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी वाळूधारकांना घरकुलधारकांना या ठिकाणी वाळू मिळालेली नाही। आज मंगळ तालुक्यामधील बरेच घरकुलधारक या ठिकाणी वाळूच्या प्रतीक्षेत आहेत। माझी BDO साहेबांना विनंती आहे की जे काही घरकुलधारक आहेत त्यांना तात्काळ लवकरात लवकर वाळू उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचबरोबर तालुक्यामधील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून विहिरीसाठी या ठिकाणी मंजूर देण्यात आलेले आहे, परंतु 1 वर्ष झालं कंप्लीट या ठिकाणी विहिरीचं कामकाज या ठिकाणी बंद आहे। त्या रोजगार हमी योजनेतून जे काही विहिरीचं काम आहे ते लवकर सुरू करण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट, वाळूचा जो विषय आहे तो वाळू संदर्भात या ठिकाणी फोटो सेशन मोठ्या प्रमाणात झालं, परंतु प्रत्यक्ष वाळू या ठिकाणी घरकुलधारकांना मिळालेलं नाही। त्यामुळे माझे तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील यांना सुद्धा माझी तात्काळ विनंती आहे की लवकरात लवकर घरकुलधारकांनी या ठिकाणी वाळू दिली पाहिजे। आज जे काही पात्र घरकुलधारक आहेत त्या पात्र घरकुलधारकांची यादी या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी, जेणेकरून जे काही पात्र लाभार्थी आहेत ते लाभार्थी या ठिकाणी प्रत्येक ग्रामसेवकाकडे या ठिकाणी येऊन स्वतः या ठिकाणी माहिती भरतील किंवा स्वतः त्या ठिकाणी अर्ज करतील, जेणेकरून संपूर्ण सर्व जेवढे काही लाभधारक आहेत त्या सर्व लाभधारकांना या ठिकाणी वाळूचा या ठिकाणी लाभ मिळू शकतो। त्यामुळे माझी BDO साहेबांना विनंती आहे की तात्काळ या संदर्भात आपण आदेश काढावेत आणि प्रत्येक ग्रामसेवकाला या ठिकाणी आदेश देण्यात यावेत।